आता हा रोहित ह्याच्याबद्दल मी काय सांगू. पहिलं एक इंट्रोडक्शन, हा जयश्रीचा मुलगा आहे. आणि दुसरी इंट्रोडक्शन, हा माझाही मुलगा आहे. हा माझा मानसपुत्र आहे. त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल मी जास्ती कौतुकही करणं चुकीचं आहे. फक्त हा माझा आधार आहे, हे खूप मोठं महत्त्वाचं आहे. की कधीही काहीही असो, मी जर म्हटलं रोहित आत्ता तुला इथं यायचं आहे, तर रोहित हजर असतो. दुसरी गोष्ट जी त्यांनी कुणाला सांगितली की नाही मला माहीत नाही, पण आत्ता मी कोणाला म्हणजे जयश्रीला, पण आत्ता मी रिव्हील करते, तो काही बोलणार नाही आता, की त्यांनी एकदा मला विचारलं होतं. सारखी मी आजारी पडायचे, जयश्री तेव्हा आजारी होती आणि त्याचे वडील पण आजारी होते. त्यांनी मला येऊन विचारलं होतं की तुमच्या तिघांची तब्येत चांगली राहण्यासाठी मी काय करू, कारण तुम्ही तिघही माझ्या आयुष्यातले फार महत्त्वाचे पिलर आहात. तर मी त्याला ह्या गोष्टीला झाली 2 वर्ष झाली असतील, 2-3 वर्ष झाली. मी त्याला सांगितलं होतं, तू देवीच्या देवळात जा आणि तिथे आमच्या तिघांच्या आरोग्यासाठी प्रार्थना कर. तो आज 3 वर्ष झाली तो रेग्युलर तिथं जातोय. हे कुणालाही माहिती नसेल, कदाचित जयश्रीला पण हे माहिती नसेल, पण आमच्यासाठी कोणीतरी देवाला प्रार्थना करतंय ही भावनाच खूप मोठी असते. आणि तर असा हा रोहित, त्याला माझे अनुभव आहेत नाहीत म्हणण्यापेक्षा मीच त्याच्याबरोबर आहे. त्याच्यामुळे त्याला काय अनुभव आहे असं नाही आहे की तो फक्त ठराविक काळापुरताच मला भेटतो. तो सतत माझ्याबरोबर असतो. म्हणजे तो माझ्याबरोबर असा दिसत असो किंवा दिसत नसो, तरीही तो कायम माझ्याबरोबर असतो. तर त्याला ह्या सहवासाचे काय अनुभव आले असतील हे आपण त्याच्याकडनं ऐकू. त्याच्यातली एक महत्त्वाचा गुण जो त्याचा माझा मॅच होतो, की त्यांनी वयाच्या 26व्या वर्षी नर्मदा परिक्रमा केली आहे, की जी अत्यंत अवघड होती. आहेच आहे, म्हणजे कुणालाही ती जमत नाही. मी पण केलेली नाही. पण वयाच्या 26व्या वर्षी नोकरी सोडून त्यांनी नर्मदा परिक्रमा केली, कुठलीही अपेक्षा न धरता. तर त्याला जे काय अनुभव आलेत तेही तो सांगेल. आणि ही स्वर्गीय अनुभूती आहे की तो माझ्या कर्मात का आहे आणि मी त्याच्या कर्मात का आहे. हेही एक परमेश्वराचंच अनुसंधान असेल. तर आता त्याच्या पुढचं हा सांगेल. नमस्कार, माझं नाव रोहित संजय जुगळकर. सुनीता मावशीबद्दल सांगायचं, किती सांगायचं आणि काय काय सांगायचं हा प्रश्न पडतो मला. म्हणजे जशी सुनीता मावशी नेहमी म्हणते, सुनीता मावशी आणि माझी आई या खूप जुन्या मैत्रिणी, म्हणजे त्यांचं बोरनाण सुद्धा एकत्र झालं, एवढ्या त्या जुन्या मैत्रिणी आहेत. मग त्याच्यानंतर माझी आई आणि सुनीता मावशी कॉलेजपर्यंत एकत्र होत्या. मग नंतर आईचा संसार झाला, सुनीता मावशी तिच्या व्यवसायात पुढे, त्यांचे मार्ग वेगळे झाले. मग काही काळासाठी त्या दोघी वेगवेगळे, संपर्क कमी होता त्यांचा किंवा संपर्क नव्हता. पण मग काही वर्षानंतर जेव्हा माझा भाऊ कॉलेजमध्ये गेला कॉमर्सला, तेव्हा आईला भावासाठी म्हणजे क्लासेस शोधत होती. मग तेव्हा आईने सुनीता मावशीच्या भावाकडनं सुनीता मावशीचा पत्ता मिळवून सुनीता मावशीचा संपर्क साधला. आणि मग परत सुनीता मावशी आईच्या आयुष्यात आली आणि अनइंटेन्शनली आमच्याही आयुष्यात आली. म्हणजे ध्यानीमनी नसताना त्यावेळेस आमच्यासाठी ती फक्त सुनीता मावशी सुनीता मावशी सुनीता मावशी असं होतं. म्हणजे नंतर मग जेव्हा माझी शाळा झाली, मी 11वी-12वी जेव्हा कॉमर्स घेतलं, तेव्हा मग मी सुद्धा नीरज सोबत, म्हणजे माझा मोठा भाऊ नीरज, त्याच्यासोबत सुनीता मावशीच्या क्लासला जायचो. आणि हे माझं असं होतं की मी खूप काही हुशार नव्हतो. म्हणजे आपलं पास झालो तेवढं पुरेसं असायचं मला. आणि सुनीता मावशीच्या क्लासला जायला लागल्यानंतर ऑल ऑफ अ सडन नाही म्हणता येणार, पण असं अचानक मला
स्वतःहून अभ्यास करावासा वाटलं. म्हणजे हळूहळू हळूहळू स्वतःहूनच मी जास्त वेळ अभ्यासाला बसायला लागलो. स्वतः तिकडे सुनीता मावशीच्या क्लासमध्ये बसून अभ्यास करत बसायचो आणि मग झाल्यावरती यायचो. मग कुठेतरी मला आयुष्यात सिरियसनेस जो आला तो तिच्या सानिध्यात आल्यानंतर आला, असं माझं जेव्हा मी आता रेट्रोस्पेक्टिव्ह जेव्हा बघतो तेव्हा मला असं ते जाणवतं की एक टर्निंग पॉईंट असतो माणसाच्या आयुष्यातला. तर तो माझ्या आयुष्यात त्या टर्निंग पॉईंटची सुरुवात कुठे आली तर मग ती जेव्हापासून मी क्लास जॉईन केला तेव्हा माझ्यातला घडणारा सिरियसनेस, म्हणजे असं नाही की अचानक सिरियसनेस आला आयुष्यात किंवा अचानक मी मॅच्युअर झालो, पण ती सुरुवात कुठे आली तर ती त्या क्लास जॉईन केल्यानंतर ही सुरुवात झाली असं मला आता मागे वळून पाहिल्यानंतर वाटतं. मग त्याच्यानंतर सुनीता मावशीचा माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या स्टेजेसला वेगवेगळा रोल होता. सो माझं कॉलेज संपेस्तोवर ती माझ्यासाठी एक शैक्षणिक गुरु किंवा एक टीचर अशी होती. म्हणजे अभ्यासात कुठला गायडन्स हवा असेल, कुठे काय अडत असेल किंवा मी कुठे चुकत असेल तर ते रेक्टिफाय करायला ती कायम होतीच. मग त्याच्यानंतर काही काळाकरता थोडा माझा आणि तिचा संपर्क एक 2-3 वर्षासाठी कमी झाला. पण नंतर अचानक एके दिवशी सुनीता मावशीचा फोन आला की यापुढे मी चतुर्थी, म्हणजे ती पाळायचीच, पण यापुढे मी चतुर्थीला जेवायला ब्राह्मण म्हणून बोलवणार आहे, तर तू येशील का? मी म्हणलं चालेल, आवडीने येईन मी, कारण का मलाही आवडायचं तिच्याकडे जायला, तिच्याशी भेटून बोलायला. आणि मधल्या त्या काळात जेव्हा माझा आणि तिचा संपर्क कमी झालेला तेव्हा माझ्याही आयुष्यात थोड्या करिअरमध्ये म्हणू शकता किंवा कॉलेज लाईफमध्ये असे चढउतार थोडे होऊन गेलेले, त्यामुळे मी थोडा त्रस्तच होतो. ते सांगायचं कारण म्हणजे मी CS सुद्धा केलंय, कंपनी सेक्रेटरी, आणि त्या काळात असं झालं की फायनलला पोचलेलो आणि माझे सगळे बाकीचे मित्र पुढे गेलेले आणि मी थोडा मागे राहिलेलो. म्हणजे ते क्लिअर झालेले CS आणि माझं राहिलेलं. तर मला कळायचं नाही का असं होतंय, का असं होतंय, का असं होतंय. आणि सुदैवाने त्या टाइमलाच सुनीता मावशीचा फोन आलेला की आता चतुर्थीला तू ये जेवायला रोज रात्री. मग मी चालेल म्हणलं. मग ते झाल्यानंतर सुद्धा कुठेतरी, म्हणजे जसं मी चतुर्थीला तिच्याकडे जायला लागलो त्याच्यानंतर सुद्धा मला असं कुठेतरी स्वतःतला बदल हा जाणवायला लागला. म्हणजे असं नाही की मी तिला येऊन प्रश्न विचारतोय की मला असं का होतंय, हे होतंय, पण नुसतं तिच्या सानिध्यात जाऊन सुद्धा एक माणसात बदल घडतो ते मी स्वतः अनुभवलंय. म्हणजे कुठेतरी मला जी मनात चलबिचल चालायची किंवा एक घालमेल असायची मनात किंवा एक चिडचिड असायची की का निघत नाहीये, तर ते कुठेतरी इकडे येऊन या ठिकाणी येऊन मला असं वाटलं की शांत, म्हणजे एक स्थिरता येते, मला मनशांती मिळते. तर असं करत करत माझं CSE सुटलं स्वामींच्या कृपेने आणि मग नोकरीही लागली. नंतर मग नोकरी लागल्यानंतर सुद्धा म्हणजे तो एक काळ असतो प्रत्येक माणसाचा किंवा एक पुरुषाच्या आयुष्यातला की तुमचं शिक्षण झालेलं असतं. शिक्षण झाल्यानंतर तुम्ही आता मटेरियलिस्टिक जगात प्रवेश करणार असता. मग तेव्हा आत्तापर्यंत तुम्हाला जे मिळालेलं ज्ञान आहे ते तुम्हाला आचरणात आणायचं असतं किंवा ते टेस्ट होतं की तुम्हाला कितपत येतंय, तुम्ही काय शिकलायत, जगात तुम्हाला वावरायचं असतं ॲज अन इंडिव्हिज्युअल म्हणून, इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल म्हणून. तर त्या काळात मला असं वाटतं की यूथमध्ये भारतातल्या किंवा माझ्या वयाच्या त्या वयाच्या 25-26 वर्षाच्या वयोगटातल्या मुलांमध्ये ना इंटरनली मेंटली खूप असं एक युद्ध सुरू असतं स्वतःबरोबरच. तर तसंच माझ्याही मनात कायम असं एक युद्ध म्हणू शकता किंवा एक चिडचिड, राग, जगाचा राग, स्वतःवरचा राग, असा एक बरेच गोष्टी सुरू असायच्या. तर तो राग मला अनावर झालेला एकेकाळी. तर त्यावेळेस सुनीता मावशीकडे मी जसं म्हणलं चतुर्थीला येतच होतो. तर त्याच वेळेला माझा एक मित्र आहे वेदांग शेवडे म्हणून, तो नुकताच नर्मदा परिक्रमा करून आलेला. तर त्याच्याकडनं मला ही नर्मदा परिक्रमेची थोडी माहिती मिळाली. मग मी येऊन ते सुनीता मावशीशी बोललो आणि सुनीता मावशी मला म्हणलं की तिने परवानगी दिली की तू जा परिक्रमेला. मग मी नोकरी त्यावेळेस करत होतो, नोकरी सोडली, आईवडिलांची परवानगी घेतली परिक्रमेची आणि ठरवलं की आता परिक्रमेला जायचं. तर मी आता जे परिक्रमेबद्दल बोलीन किंवा माझे जे अनुभव आहेत परिक्रमेतले ते स्वामींच्या परवानगीने, नर्मदामाईच्या परवानगीने आणि नर्मदामाईचं नामस्मरण करून मी बोलीन.
परिक्रमा मी केली आहे असं मी म्हणणार नाही. ती माझी लायकी नाही किंवा ती माझी कुवत नाही आहे. जी परिक्रमा झाली आहे माझ्याकडनं ती माझी ताकद नाही आहे, ती नर्मदा माईची ताकद आहे, ती स्वामी समर्थांची ताकद आहे. नाहीतर माझ्यात मानसिक किंवा शारीरिक एवढं बळ नाही की मी नर्मदा माईला प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा नदीला प्रदक्षिणा चालत पायी घालीन. तर ते जे काय श्रेय आहे, जे काय क्रेडिट आहे, ते सगळं स्वामी आणि नर्मदा यांना, त्याच्यात मी नाहीच आहे. तर असं बोलून मी पुढे सांगू इच्छितो. तर परिक्रमेला सुरुवात करायची तर ठरवलेलं, परिक्रमा करायची हे ठरवलेलं, पण एक असतं अनस्टॅबिलिटी एक मनात असते की बाबा आपण नोकरी सोडली आहे आणि मी काय असं श्रीमंत घराण्यात नाही, आम्ही नॉर्मल मिडल क्लास माणसं आहोत. त्यामुळे फ्युचरची एक काळजी असते आपल्याला. मग परिक्रमेला करिअरमध्ये ब्रेक होणार एवढा मोठा, मग ते कसं होणार, किंवा परिक्रमेला चाललोय पहिल्यांदाच एवढं आई वडिलांना सोडून 4 महिने एकटा, काही संपर्क नाही, काही नाही, आणि असं चाललोय, तर ते कसं घडणार आहे, अशा बऱ्याच गोष्टी चालायच्या. आणि त्याच्या व्यतिरिक्त हे बाकीचे जे म्हणलं त्या वयाशी रिलेटेड जे मनात युद्ध सुरू असतं तर ते सुरूच होतं. तर मग म्हणलं आता काय करायचं, जायचं तर ठरवलंय, कसं जायचं. तर मग त्यावेळेस मी सुनीता मावशीला येऊन भेटलो. तर तिने माझ्या डोक्यावरती हात ठेवला, मला तिने पाणी दिलं प्यायला आणि म्हणली की तू काळजी करू नको, तुझी परिक्रमा व्यवस्थित होईल. मग तो एक तिचा आशीर्वाद घेऊन मी म्हणलं आता परिक्रमा सुरू करूया. मग परिक्रमेला मी उचलली परिक्रमा ती अमरकंटकवरनं, म्हणजे जिथे नर्मदा माईचं उगमस्थान आहे तिकडनं मी परिक्रमा उचलली. आणि तिकडे परिक्रमा सुरू करायच्या आधी तुम्हाला संकल्प सोडायचा असतो परिक्रमेचा. तर मग तो संकल्प दुसऱ्या दिवशी माझा होता, संकल्प पूजा असते ती होती. तरी एक तिथे पोचल्यानंतर सुद्धा एक मनात कुठेतरी नाही होती ती घालमेल, पूर्णपणे ती नाहीशी झालेली असं नाही. कारण का आत्तापर्यंतच्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या माझ्या मनातल्या गोष्टी होत्या. म्हणजे मी स्वतःशी बोलायचो, स्वतः गोष्टींचं ॲनालिसिस करायचो परिक्रमेबद्दलचं, मला सुनीता मावशीशी बोललो, पण जे काय होतं ते असं इंटरनली होतं. असं कुठनं मला सायन्स दिसले किंवा काही असं कौल मिळालंय असं नव्हतं. तर मी असंच त्या दिवशी रात्री सुनीता मावशीला फोन केला की मला अजूनही थोडी भीती वाटते, मी काय करू सांग मला, हे म्हणजे परिक्रमेचा निर्णय घेतलाय तो बरोबर आहे की नाही ते सांग. तर सुनीता मावशी म्हणली की तू काही काळजी करू नको, दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुझी संकल्प पूजा आहे त्या दिवशी पूजा झाल्यानंतर जो नर्मदा माईला प्रसाद दाखवायचा असतो तो 3च्या सेटमध्ये ने प्रसाद, म्हणजे जी काय फळं फुलं असतील ती 3च्या सेटमध्ये ने. मी म्हणलं का असं, तर ती म्हणली की परिक्रमा उचलायच्या आधी जे संकल्प पूजा असते ती पूजा झाल्यानंतर तुम्हाला कन्याभोजन द्यायचं असतं. तर त्या उद्या तुझी पूजा झाल्यावर ती 3 कन्या येतील, आणि जर का 3 कन्या आल्या तर समज की तुझं हे पाऊल परिक्रमेचं बरोबर आहे, तू बरोबर मार्गावर आहेस. तर म्हणलं ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नर्मदा माईच्या उगमस्थानी मंदिर आहे, तिकडे कुंड आहे, तर तिकडे कुंडाच्या बाजूला पूजा झाली. आणि युजली काय होतं की जे ब्राह्मण असतात जे पूजा सांगतात तर ते स्वतःच्याच ओळखीतल्या कन्या वगैरे असतील तर त्यांना बोलवतात, पूजा झाल्यावर या आणि तुम्ही प्रसाद ग्रहण करा. तर जे माझे ब्राह्मण होते त्यांनी कोणाला असं बोलवलं नव्हतं. तर मी तिसऱ्याच टेन्शनमध्ये की बापरे आता हे असं आलंय, आता असं कसं करायचं, त्यांनी कोणाला बोलवलं नाहीये, मी कोणाला सांगितलेलं नाहीये, मग आता कसं होणार. पण पूजा झाली आणि मग ब्राह्मणांनी त्या आजूबाजूला बघितलं तर तिकडे त्यांना एक कपल दिसलं. कपलच्या म्हणजे जो पुरुष होता त्याच्या कडेवरती एक मुलगी होती लहान. तर त्यांनी त्या कपलला बोललं आणि म्हणले की ही ये बेटी आपकी है क्या. तर ते म्हणले हा, तो इनको भोजन देना है, कन्या भोजन देना है, तो आप आइए और प्रसाद ग्रहण कीजिए, असं तो म्हणला. मग माझं तिकडेच म्हणजे घामाघूम झालं की बापरे, हे म्हणजे जसं माझं आणि मावशीचं बोलणं आलंय तसं काही होत नाहीये. आणि हे माझ्या मनात विचार येताच दुसऱ्या क्षणाला तो जो पुरुष होता तो म्हणला की थांबा, माझ्या अजून 2 मुली आहेत त्यांनाही बोलवतो. आणि असं करून त्या 3ही मुलींना माझ्याकडनं प्रसाद दिला गेला. मग तिकडे मला एक ती पॉझिटिव्ह साईन एक मिळाली की बाबा आपण बरोबर मार्गावर आहोत आणि आता आपण निर्भीडपणे निर्धास्तपणे ही परिक्रमा सुरू करूयात. तर हा एक परिक्रमेचा मोठा अनुभव जो सुरुवातीलाच. आणि मग
थ्रूआउट परिक्रमा वेगवेगळे अनुभव येत राहतात, वेगवेगळ्या गोष्टी घडत राहतात, कोइन्सिडन्सेस किंवा वेगवेगळे तुम्हाला निरनिराळ्या प्रकारची लोक भेटतात, कोइन्सिडन्सेस होतात तुमच्यासोबत. सातत्याने तुम्हाला असं जाणवतं की कोणतरी सतत तुमच्याकडे लक्ष देऊन आहे, तुमची काळजी घेते. म्हणजे तुम्ही परिक्रमेत सुद्धा कुठल्याही अडचणीत अडकलात तरी कुठनं तरी तुम्हाला मदत पोचते. हे कायम तिकडे परिक्रमेत होतं. तर असेच वेगवेगळे निरनिराळे अनुभव मला परिक्रमेत येत राहिले. म्हणजे ते मला एक कायम मनात असायचं की बाबा नर्मदामाई, माझ्यासाठी नर्मदामाई आणि सुनीतामावशी एकच आहे. म्हणजे नर्मदामाई आणि सुनीतामावशी यांचं लक्ष माझ्यावरती कायम आहे. आणि माझी परिक्रमेत जे जे काय अनुभव आहेत ते एक प्रकारचे, मी परिक्रमा आल्यानंतर म्हणायचो की एक प्रकारचे गर्भसंस्कार आहेत. म्हणजे एक बाळ असं आईच्या पोटात 9 महिने असतं आणि गर्भसंस्कारात जे जे काय आई ग्रहण करते ते बाळापर्यंत पोचतं. तसंच जेव्हा मी परिक्रमेत होतो तेव्हा मी असं स्वतःला समजायचो की नर्मदामाईच्या गर्भात आहे आणि माझ्यावरती एक प्रकारचे संस्कार होतात. वेगवेगळ्या गोष्टी शिकवणे आयुष्यात मला पुढे जाऊन ज्या उपयोगी पडतील त्या मला इकडे शिकायला मिळत आहेत. एक प्रकारची युनिव्हर्सिटी जी म्हणतो, माझ्यासाठी ती युनिव्हर्सिटीज होती जिथे मला भारत देशाबद्दल, आपले शेतकरी कसे राहतात, आपले आदिवासी कसे राहतात, भारतातील लोक कशी आहेत, पाहुणचार काय असतो, लोकांकडे आपण कशा पद्धतीने कसं बोललं पाहिजे, स्पिरिच्युअल ग्रोथ काय असते, वेगवेगळ्या लेवलचे स्पिरिच्युअल लेवलची माणसं म्हणा किंवा आपल्या धर्माकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, हे मी तिकडे शिकलो. आणि मला असं वाटतं की जे मी परिक्रमेत शिकलोय ते मला या मटेरियलिस्टिक जगात वावरण्यासाठी खूप उपयोगी आहे. मी परिक्रमा झाल्यानंतर सुद्धा, म्हणजे परिक्रमा झाल्यानंतर पुण्यात आलेलो, तिकडे असंच मला एखाद्याने विचारलं की मग काय जगातल्या प्रत्येक माणसाने परिक्रमा केली पाहिजे का? मी म्हणलं नाही, तसं नाही. आता माझं काय म्हणतो, माझं भाग्य परिक्रमा होतं, माझ्या भाग्यात परिक्रमा होती म्हणून झाली. असं नाही की प्रत्येक माणसाला स्पिरिच्युअल ग्रोथ ही परिक्रमा केल्यावरच मिळते. काही लोकांना इकडे बसून मिळते, काही लोकांना दुसऱ्या कुठल्या ठिकाणी क्षेत्रात गेल्यावरती मिळते. सो माझं म्हणण्याचा हेतू, माझा हे सांगण्याचा हेतू काय आहे की तुम्ही कायम तुमची जी प्रॅक्टिस आहे स्पिरिच्युअल ग्रोथची ती फॉलो केली पाहिजे. तुम्ही अवेअर राहायला पाहिजेत तुमच्या आजूबाजूला काय गोष्टी घडत आहेत, ती तुम्हाला स्पिरिच्युअल ग्रोथसाठी भरपूर मदत करते. हे मी परिक्रमेतनं शिकलो. त्याच्यासाठी तुम्ही कुठल्या ठिकाणी स्थानी जायची गरज नाही. ते तुम्हाला घर बसल्या शहरात अगदी गर्दी गोंधळात सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दैवी अनुभव मिळतात. तर हे एक परिक्रमेचं आहे. त्याच्यानंतर सुनीतामावशीबद्दल आणिक सांगायचं म्हटलं तर, जसं मी मगाशी म्हटलं की माझ्या आयुष्यात तिचे वेगवेगळे रोल्स होते. म्हणजे करिअरच्या बाबतीत तिचा गायडन्स किंवा अध्यात्मातला तिचा वेगळा गायडन्स होता. पण मला कुठेतरी कायम तिच्या बाबतीत एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी होती किंवा एक प्रोटेक्टिव्हनेस होता तिच्या बाबतीत. इव्हन आत्ता सुद्धा जेव्हा तिचं हे चॅनल सुरू झालं तेव्हाही मी तिला म्हणले की तू हे चॅनल सुरू करतेस ते चांगलं आहे, पण तुझ्यावरती लोड येईल इतकं करू नकोस तू. म्हणजे ज्याने तुझी तब्येत खराब होईल असं करू नको. तर कायम एक तो प्रोटेक्टिव्हनेस आहे तिच्या बाबतीत. म्हणून मी तिला गुरुबाई असंच म्हणतो, माथा असंच म्हणतो वेगवेगळ्या नावाने. म्हणजे जशी मी आईशी गंमत करतो तसंच मी तिच्याशी गंमत करतो. म्हणजे ते आता माझं भाग्य म्हणेन मी की मला तेवढी गंमत करायला मिळते. पण आहे ते असं आहे, म्हणजे माझ्यासाठी हे आहे ते रिलेशन आमचं असं आहे. म्हणजे मला माहिती आहे की सतत ती आहे माझ्यासोबत. याच्या व्यतिरिक्त म्हणजे लोकांना तिच्या वेगवेगळ्या अनुभूती येतात. म्हणजे काही लोकांना मटेरियलिस्टिक गोष्टींसाठी तिच्या अनुभूती येतात, काही लोकांना स्पिरिच्युअल ग्रोथसाठी अनुभूती येतात. पण आता सुदैवाने मी तिच्यासोबत इतका वेळ घालवला आहे की मला मटेरियलिस्टिक गोष्टींबद्दल म्हणा किंवा स्पिरिच्युअल ग्रोथबद्दल म्हणा या सगळ्याचबद्दल अनुभूती मिळाली आहे. म्हणजे तिचे सहवास असल्यामुळे, तेवढा तिचा गायडन्स असल्यामुळे मला गोष्टी मिळाल्यात. याची 2 उदाहरणं द्यायची म्हणली तर, जेव्हा मी म्हणलं की CS काळ होता जेव्हा मी सुटत नव्हतो आणि माझे बाकीचे मित्र पुढे गेलेले, तेव्हा एक मला मानसिक त्रास भरपूर होत होता की माझं का सुटत नाही, का मी अडकलोय, अभ्यासात कुठे कमी पडतोय का, आणि मार्ग मिळायला तयार नव्हता. तरी पण मी आपला परीक्षा देत होतो. मग असंच परीक्षा दिली, रिझल्ट लागला, त्याच्यात नापास झालो. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी सुनीतामावशीला भेटलेलो. मग बोलता बोलता तिला बोललो की नापास झालो. ती म्हणली मला माहितीच होतं तू यावेळेस नापास होणार आहे म्हणून.
तर मी तिला म्हणलं की तुम्हाला आधी का नाही सांगितलं, मी दिलीच नसती परीक्षा. तर ती म्हणली की तसं नाही, तू परीक्षा देणं हे तुझ्या कर्मात होतं, तू कर्मावरती काट मारली आणि मग ते कर्म केल्यानंतर पुढचं कर्म करायला तू मोकळा झाला. तर हे मला त्या क्षणी कळलं नाही, पण जेव्हा पुढे गेल्यानंतर रेट्रोस्पेक्टिव्ह मी जेव्हा विचार करतो तेव्हा मी ते असं इंटरप्रेट केलं किंवा माझा असा त्याचा समज निघाला की माझ्या आयुष्यात जर का 3ऱ्या किंवा 4थ्या अटेम्प्टला पास होणं होतं तर त्याच्या आधी मी 3 अटेम्प्ट देणं गरजेचं होतं. जर का मी ते 3 अटेम्प्ट दिलेच नसते तर मी 4थ्या अटेम्प्ट पर्यंत पोहोचलोच नसतो. सो माझा म्हणण्याचा अर्थ की कर्म करत राहायचं. मी कर्माला नाही म्हणलो असतो तर मी त्या 4थ्या अटेम्प्ट पर्यंत पास होईस्तोवर पोहोचलोच नसतो. सो हे एक आयुष्यात माझ्यासाठी मोठा बोध होता असं मी म्हणेन. कारण का ह्या गोष्टी मला आत्ता जेव्हा मी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आहे, एखाद्या प्रोजेक्टवरती काम करत असतो किंवा एखादा टास्क करत असतो, तेव्हा त्या टास्कचं ॲनालिसिस करताना किंवा ते टास्क पूर्ण करताना काही फेल्युअर्स येत असतील, काही चॅलेंजेस येत असतील, तर ते मला ऑब्स्टॅकल्स रिझॉल्व्ह करायला ह्या बोधचा खूप मला उपयोग होतो. सो तो एक मला फार चांगला अनुभव आहे जो मी आयुष्यभर माझ्यासोबत ठेवीन आणि माझ्या पुढच्या पिढीतही तो पास ऑन करेन याची मी कायम म्हणजे काळजी घेईन. त्याच्यानंतर अजून एक अनुभव म्हणजे असंच मटेरियलिस्टिक गोष्टीच्या बाबतीतला अनुभव म्हणजे मधल्या काळात नोकरी लागलेली, पण नोकरी फारशी मला काय आवडीची नव्हती आणि पगारही तिकडे काही खूप चांगला नव्हता. मग त्यावेळेस ही एक जवळजवळ 8-9 वर्ष आलं. ही करोनाच्या अलीकडची गोष्ट आहे. 8-9 महिने, सॉरी वर्ष म्हटलं मी, 8-9 महिने आलाय मी प्रयत्न करत होतो. तर नोकरीच्या अगदी शेवटच्या म्हणजे इंटरव्ह्यूच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जायचो आणि काही कारणास्तव माझं कॅन्सल व्हायचं, म्हणजे नोकरी मिळायची राहून जायची. तर त्या क्षणाला पण हा जो बोध घेतलेला तो होता माझ्याजवळ, पण कुठेतरी एक तुमचे पेशन्स टेस्ट होतात. सो ते माझे पेशन्स टेस्ट झालेले त्यावेळेस. तर त्यावेळेस मला खूप संताप आलेला आणि मी म्हणजे स्वामींवरही राग व्यक्त करत होतो की का असं होतंय, तुम्हाला असं कसं बघवतंय, मी एवढे प्रयत्न करतोय, मला यश का नाही मिळत आहे, काय होतंय. मी सुनीता मावशीला म्हणलं की मला तू म्हणजे मी आता स्वामींचं काय करणार नाही, मला त्यांचा फार राग आलाय. तर ती म्हणली तू स्वामींशी बोलू नको, तू माझ्याकडे येऊन माझ्याशी बोल. आणि तिच्याशी बोललो, माझं मन हलकं केलं, जे काय माझ्या मनातली घालमेल होती ती तिच्यासमोर मी हलकी केली. तर त्यानंतर माझं ऐकून घेतल्यानंतर तिला माझी बाजू पटली आणि मग त्याच्यानंतर ती म्हणली की तुला हवी तशी नोकरी मिळेल, तू काही करू नको, तू नर्मदा माईचं स्मरण कर आणि नर्मदा माईला म्हण की बाबा मला अशी अशी नोकरी हवी आहे, त्या पद्धतीची मला नोकरी मिळून देत. आणि लगेच महिन्याभरात मला तशा प्रकारची नोकरी मिळाली. सो एक कुठेतरी कर्मात म्हणा किंवा स्पिरिच्युअल ॲस्पेक्टनी माझं कुठलं तरी एक कर्म आडत होतं. उदाहरणार्थ की ह्या बाबतीत मी नर्मदा माईचं नामस्मरण करणं गरजेचं होतं, जे मी करत नव्हतो त्या काळात. तर ते तिने मला आठवण करून दिली की बाबा तू नर्मदा माईचं नामस्मरण करत नाहीयेस, तू तिला विसरलायस, तर तिचं नामस्मरण कर, तिची आठवण काढ, तिच्याशी बोल, मग तुझे मार्ग सुटतील. सो हे जे स्पिरिच्युअल ग्रोथ किंवा स्पिरिच्युअल गायडन्स जो आहे, जो मला वाटतं की माझ्या वयाच्या लोकांना किंवा एक 25-26 वयोगटातल्या लोकांना जो उपयोगी असतो किंवा ज्याचा लाभ त्यांनी घ्यावा, तर तो मला सुनीता मावशीच्या रूपातनं कायम मिळत आलाय आणि मिळत राहील ही देवाचरणी प्रार्थना माझी. कर्मात अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे नोकरी झाली किंवा स्पिरिच्युअल ग्रोथ झाली किंवा अभ्यास झाला, पण इव्हन माझ्या वैवाहिक जीवनात सुद्धा किंवा माझं लग्न ठरण्यामागे सुद्धा सुनीता मावशीचा मोठा हात होता. म्हणजे माझं लव्ह मॅरेज आहे. सो आई वडिलांच्या आशीर्वादाने ते झालंच, पण जेव्हा मी आई वडिलांना सांगितलं की अशी अशी मुलगी आहे तन्वी, जिला मी पसंत केलेलं आहे, तर त्यासोबत मी सुनीता मावशीलाही ते सांगितलेलं आणि त्या तिघांचा मला पाठिंबा होता, त्यामुळेच मी पुढे जाऊ शकलो. इनफॅक्ट जेव्हा माझ्या बायकोचे आई वडील, तन्वीचे आई वडील सुद्धा माझ्या आई वडिलांशी आणि सुनीता मावशीशी बोलले, तेव्हा त्यांना एक धीर मिळाला की बाबा ही माणसं चांगली आहेत किंवा माझी मुलगी व्यवस्थित घरी जात आहे. तर हा सुद्धा एक तिचं आम्हाला एक पाठबळ म्हणा होतं. आणि आता तिच्या कृपेने माझ्या बायकोनी आता मुलगी झाली मला, तिचंही नाव मी नर्मदा माईवरनं रेवा ठेवलंय आणि सुनीता मावशीच्या कृपेने, नर्मदा माईच्या कृपेने छान मुलगी झाली. मी म्हणजे आभारी आहे त्यांचा मला कन्यारत्न दिल्याबद्दल.
आणि माझ्या बायकोनी करिअरमध्ये सुद्धा एक ब्रेक घेतलेला, पण ब्रेक नंतर सुद्धा आता माझ्या बायकोनी पुढचं एक करिअरमध्ये पाऊल घ्यायचं ठरवलंय की स्वामींच्या आशीर्वादाने तिने स्वतःचा कपड्याचं व्यवसाय सुरू करायचा ठरवलंय. आणि तिचा एवढा मोठा रोल आहे आमच्या आयुष्यातला की कालच आमचं कपड्याच्या व्यवसायाचं पहिली ऑर्डर म्हणजे पहिलं सॅम्पल आलं आणि ते सॅम्पल मी आज घालून तिच्या समोर बसलोय पॉडकास्टला. सो असं कर्म आमचं जुळलंय. म्हणजे मला आत्ता या क्षणाला एवढंच आठवतं, सांगण्यासारखं भरपूर आहे, सांगेन तेवढं कमी तिच्या बाबतीत, पण आहे ते सत्य हे आहे. सो टू कन्क्लूड करायचं म्हणलं तर मी देवाचा आभारी आहे, स्वामींचा आभारी आहे की मला अशा आई वडील दिले, अशा आईच्या पोटी जन्माला आलो, असे वडील दिले ज्यांनी मला व्यवस्थित वाढवलं, माझ्यावरती व्यवस्थित संस्कार केले आणि मला अशी कर्माची माऊली दिली की जी मला माहिती की माझ्यासोबत या ना त्या रूपात, सूक्ष्म रूपात किंवा फिजिकल फॉर्ममध्ये माझ्यासोबत आहे. मी कुठलंही कार्य करायला झालं की या तिघांचा आशीर्वाद मला आहे, जे कार्य मी स्वामींच्या चरणी वाहू शकतो. सो या नोटवरती मी कन्क्लूड करतो. कळलं का आता? हा का माझा मानस पुत्र आहे. तो जे काय बोलला ते इतकं ओघवतं बोलला की काही गोष्टी मला पण त्याच्या तोंडून ऐकून खूप चांगलं वाटलं की कर्म म्हणजे काय हे माझ्यापेक्षा त्यांनी सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर अनुभूती म्हणजे काय हे जास्ती त्यांनी सांगितलं. तर हे जे त्यांनी जे सांगितलं की तो स्वामींवर चिडला, तो आला होता माझ्याकडे, तर हे अगदी खरं आहे. इतका चिडला होता की त्याचा तो राग बघून मला वाटलं की आता ह्याच्याशी मी बोलू तरी शकीन की नाही, इतका तो चिडला होता. आणि तो म्हणजे त्या ह्याच्यात तो इतका खरं बोलून गेला. चिडला असतो की आपण खरं बोलतो. तो म्हणला मला त्याचं एकच वाक्य सारखं, मला तुम्हाला तिघांना सुखी बघायचं, मला तुम्हाला तिघांना, माझी विश लिस्ट आहे काहीतरी ती तुम्हाला तिघांना द्यायची आणि मला देता येत नाही. तर आता हे जे आहे, आणि म्हणून तो जो माझ्याकडे आला तो त्याला म्हणलं तू स्वामींकडे बघू नकोस, स्वामींकडे पाठ करून बस आणि कर म्हटलं. स्वामी चिडणार नाहीत, काही होणार नाही म्हटलं. तो तसाच बसला. त्यांनी काय मागितलं होतं? त्यांनी पहिल्यांदा मागितलं होतं इन्क्रिमेंट. बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी 2-4 दिवसात त्याचा फोन आला, ऑफिसमध्ये इन्क्रिमेंट झाली. त्याला एक ठराविक अमाऊंट हवी होती. पुढच्या 2 महिन्यात त्याला ते पण मिळालं. म्हणजे तो स्वामींवर चिडला नव्हता. त्यांनी जे मला सांगितलं ते मी पण विसरून गेले होते. तो जे आत्ता बोलला की नर्मदा मैयाच्याकडनं काम होणार होतं, ते जे नर्मदा मैयाला तो विसरला होता, त्याच्यासाठी नर्मदा मैयाने आठवण करून देण्यासाठी त्याला तो राग आला होता. हे जे तो बोलला हेही मला नव्याने कळलंय त्याच्या की हा किती विचार करतोय, किती त्याच्या मागे, म्हणजे जसं स्पिरिच्युअल त्याच्या थॉट्स आहेत त्याच्या विचाराच्यात. तर हे जसं म्हणतं की कर्माचं नातं आहे की हे कर्म तो आपसूक माझ्याकडनं त्याला मिळत असेल. कारण मी मगाशी जसं म्हणलं की मी कुणाला काय देऊ शकते असं काही असेल तर तो फक्त रोहित आहे. तर हे जे आहे की हे कुठं ना कुठं तरी आमचं कर्म परमेश्वराने जोडून दिला असेल आणि ते जोडून देण्यासाठीच जयश्रीची आणि माझी मैत्री झाली असेल किंवा जयश्री माझ्या आयुष्यात आली असेल. तर सांगायचा हेतू काय की कर्म आपल्याला कुठल्याही रूपात भेटतं, ते कर्म जाणलं पाहिजे. जेव्हा आम्ही 50 वर्ष मागे जाते मी की जयश्री माझी मैत्रीण का आहे. आता मला ह्या मार्गात आल्यापासून मला प्रत्येक गोष्ट का हे माझा खूप विचार असतो की ह्याच्या मागे कर्मकारण भाव काय आहे, का कर्म आहे, मी हे का करते. तर तेव्हा मी लहान होते ना, त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात जयश्री का आहे हे मला कळणार कसं होतं. तर ज्या वेळेला जयश्री माझ्या आयुष्यात आली हा विचार जेव्हा मी घेते आणि आत्तापर्यंत बघते, तर जयश्रीची सून अमृता
हा जो चॅनल आहे तो अमृतामुळेच चालू झाला आणि तुम्हाला जे काय माझं बोलणं लोकांपर्यंत पोचवलं ते अमृताने पोचवलं. म्हणजे किती कर्म असावं ना, की जोपर्यंत अमृता माझ्याकडे, आता तिची माझी काय आजची ओळख होती का अमृताची, त्यांचं लग्न झाल्यापासून अमृता मला माहिती आहे. पण त्या दिवशी ती जी अमृता आली ती म्हणली आपण चॅनल काढू. बरं, हा चॅनल का काढू, तर आम्ही गुरुपौर्णिमेचं रेकॉर्डिंग केलं होतं. गुरुपौर्णिमेचं रेकॉर्डिंग कुणी केलं, तर ते रोहितने केलं. बरं, रोहितने करताना मी स्वामींना असं म्हणलं होतं की मला लोकांचे जे काही अनुभव आहेत ते माझ्याकडे रेकॉर्ड करून पाहिजेत, तर मी काय करू. तर स्वामींनी मला एक आकडा सांगितला होता 1600, की 1600 रुपये तुला खर्च करावे लागतील. तर हे मला कळलं नव्हतं की हे का. तर त्या दिवशी आला रोहित, नेहमीप्रमाणे काही फंक्शन असेल तर मी पहिलं रोहितला बोलवते. तेव्हा अमृताही नव्हती. रोहित आला. रोहितला म्हणलं, रोहित आपल्याला हे रेकॉर्डिंग करायचंय. तर तो म्हणला आपण मोबाईलवर कसं करणार. तर म्हणलं रोहित मला एक कॅमेरा पाहिजे, आपण तो तसा कॅमेरा आणता येईल का. ते कॅमेरा का स्टँड, कॅमेराचा स्टँड पाहिजे. त्याला फक्त ती गोल रिंग, ते एक माझं अट्रॅक्शन होतं की तो गोल दिवा पाहिजे म्हणजे लाईट येईल वगैरे असं काहीतरी. तर तो म्हणला मी आत्ता जातो आणि घेऊन येतो. तसा तो घेऊन आला. घेऊन आल्यानंतर त्याची किंमत होती 3200 रुपये. मला रोहितने सांगितलं तू निम्मे द्यायचे, मी निम्मे देणार आहोत. आणि असा तो कॅमेरा, जसं स्वामींनी 1600चा अर्थ, ते रेकॉर्डिंगच तुम्ही लोकांनी पाहिलंय. तेच रेकॉर्डिंगवर आम्ही आमचा चॅनल चालू केलाय. हे जेव्हा अमृताने पाहिलं की असं असं मी रेकॉर्ड केलंय, मग ती म्हणली मी पुढच्या वेळेला मी येते. म्हणजे रोहितनीच मला सांगितलं की पुढच्या वेळेला आपण अमृताला बोलवू, अमृता हे सगळं करेल. मग अमृता आली. अमृताने हे सगळं पाहिलं आणि आता बाकीची सगळा इतिहास जो आहे, जे तुम्ही आता बघताय की प्रत्येक ठिकाणी अमृता आहेच आहे, प्रत्येक ठिकाणी तन्वी आलेली आहे. की ह्या ज्या दोघी आहेत त्या माझ्या कर्मात आहेतच, पण तो जो मल्हार आहे, तो मल्हार हा, मी दुबईत असताना मी अमृताशी बोलले होते की एक मल्हार नावाचा मुलगा आहे, तो आपल्याला मदत करेल आणि त्याचं आत्ता काय काम आहे हे मला माहित नाही, पण तो मला हवाय. अशामुळे मल्हार हा जो तुम्हाला सगळ्यांना दिसतो, जो तुमच्याशी बोलत असतो, तो मल्हार माझ्या कर्मात आला. तर आता मी हे कर्म ह्या विषयावर जर बोलायचं ठरवलेलं आहे, तर स्वामींनी हे कर्म असाइन केलं असेल मला की लोकांची सेवेत जे काय आहे सेवा मी करत असेल ते, की त्याच्यामुळे स्वामींची भक्ती सगळ्यांची, जी लोकही बोलतायत त्या सगळ्यांची भक्ती लोकांपर्यंत पोचावी, ह्यासाठी जर असेल तर अमृताचा ह्याच्यात खूप मोठा रोल आहे. ती 24/7 ती ह्या कामात असते आणि ती फक्त एकच सांगते, ही स्वामींची सेवा आहे. हा माझ्यासाठी चॅनल नाही, ही स्वामींची सेवा आहे. मी कुठलीच गोष्ट बघत नाही. अमृता, मल्हार आणि तन्वी ह्या तिघांवर मी सगळं सोडून दिलेलं असतं. माझ्यापर्यंत काय पोचवायचं, माझ्यापर्यंत काय न्यायचं, हे सर्वस्वी ते तिघजण ठरवत असतात. आणि कुठलीही अपेक्षा न करता ते एका, म्हणजे आपण म्हणतो ना की धार्मिक पवित्र भावनेनी ते तिघं इथं बसलेले असतात. तर हे कर्म मला कुणामुळे मिळालं, तर मी ह्या कर्माच्या मुळाशी गेले तर हे जयश्रीकडे जाते. ही जयश्री इतकी माझ्या कर्मात असेल की तिच्यामुळे तिचं अख्खं खानदान माझ्या पाठीशी उभं आहे. नॉट इवन ती, तिचा नवरा, तिची मुलं सुना, पण तिचा भाऊ, तिची आई, हे सगळे माझ्या पाठीशी असतात, कायम असतात. म्हणून कर्म हे ओळखायला पाहिजे. जर आज मी जयश्रीला धन्यवाद दिले नाहीत तर मी ते कर्म विसरीन. कारण आज जयश्रीच्या सुनेमुळे हा गुरुभक्ती हा चॅनल
हा लोकांपर्यंत पोचतोय आणि त्याच्यामुळे जे काय झालंय हे सर्वश्रुत आहेत ते. म्हणून कर्मात आपल्या कोण कधी असेल आणि केव्हा कसा त्याचा उपयोग होईल हे आपण ठरवू शकत नाही. हीच स्वामींची किमया आहे.